वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगत्। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। बापू, 184 योनी आहेत. त्यापैकी माणूस एक योनी आहे की ज्या योनीमध्ये आपण ह्या 184च्या योनीतून सुटून परमेश्वर प्राप्तीला जाऊ शकतो आणि आत्यंतिक सुख भोगू शकतो. नव्हे, ह्या प्रपंचाची रचना परमेश्वराने जी केली ती त्याच करता केली की ज्या करता जीवानं परमेश्वर प्राप्ती करून घ्यावी आणि ह्या सांसारिक दुःखातून आपली सुटका करून घ्यावी आणि परमेश्वरी आनंद प्राप्त करून घ्यावा. त्यासाठी जीवाला परमेश्वरानं मनुष्य देह दिला. अतिशय युक्त देह आहे तो. आणि तो देह दिला आणि देह देऊन बुद्धी दिली, वाचा दिली, स्वातंत्र्य दिलं. त्या बुद्धीचा फायदा घेता येतो. त्या वाचेचा फायदा घेऊन, स्वातंत्र्याचा फायदा घेऊन मनुष्य प्राणी परमेश्वर प्राप्तीपर्यंत जाऊ शकतो. परंतु ह्या संसारात आल्यानंतर मनुष्य त्या संसाराच्या खेळाला भुलतो आणि भुलल्यामुळं तो त्याचं जे काम आहे तो विसरून जातो. तो कशासाठी आला जगात, त्याला परमेश्वरानं कशासाठी कशासाठी पाठवलं हे तो विसरून जातो आणि सांसारिक काम करतो. संसारात एक सुखासाठी अनेक पापे करतो. तो पाप करत असताना त्याला कळत नाही की आपण कोणासाठी पाप करायलो आणि ह्या पापाचा भागीदारी कोणी आहे का. पण विचार करता जो माणूस स्वतः पाप करतो त्या पापात कोणीही भागीदार होत नाही. वाल्याकोळी हा सगळ्या घरासाठी परिवारासाठी पाप करत होता. त्याला नारद भेटले. नारदाने त्याला विचारलं की बाबा हे पाप तू का करतो. ते म्हणे मी माझ्या कुटुंबासाठी करतो. मग कुटुंब तुझ्या ह्या पापामध्ये सहभागी आहेत का. ते म्हणला असणारच, जाऊन विचार आणि मग मला सांग. तो घरी गेला. त्यानं विचारलं आईला, बाबाला, पत्नीला, मुलाला. ते म्हणले आम्हाला काय माहीत तुम्ही तिकडं काय करतात. आम्हाला काही घेणं नाही. आम्ही लहान आहेत तर तुम्ही आम्हाला सांभाळणे तुमची कर्तव्य. नंतर आम्ही मोठे झाले आम्ही तुम्हाला सांभाळू. आम्ही काय करणार ते तुम्हाला कशाला सांगणार. आणि आमच्या केलेल्या पापात तुम्ही कसे जबाबदार होणार. नाही, मग आम्ही तुमच्या जबाबदार नाही, तुम्ही आमच्यात नाही. मग असं म्हणल्यानंतर त्याला वाईट वाटलं, दुःख झालं आणि तो नारदाकडे गेला. नारदाला विचारलं आता काय करावं. त्यानं सांगितलं जप, रामनाम सांगितलं. त्यानं रामनाम जपलं आणि त्याला तो क्षिप्रमभवती धर्मात्मा धर्मात्मा झाला तो. आणि शाश्वत शांती निगच्छती, त्याला शांती मिळाली. असं झालं. मायबाप, त्याचप्रमाणे आपल्याला ह्या संसाराची आसक्ती सुटली पाहिजे. आपल्याला हा संसार कळाला पाहिजे. जसा त्या वाल्याकोळ्याला कळालं संसार, त्याला कळालं की बाबा हे जी मंडळी आहे ह्या मंडळीसाठी आपण करायलो, हीच मंडळी आपल्या पापात सहभागी नाही. तर मग आपण याच्यासाठी का करावं.
तर मग हे जर ही गोष्ट आपल्याला जेव्हा समजत, त्यावेळेस आपण खऱ्या परमेश्वर प्राप्तीच्या मार्गाला लागलोत असं म्हणावं लागत. आणि तसा गुरु बी आपल्याला भेटला पाहिजे नारदासारखा. आणि मग तसा भेटल्यानंतर खरं आपला परमेश्वर प्राप्तीचा मार्ग सुरू होतो. मग आपण गुरुनं सांगितल्याप्रमाणे वागतो आणि आपलं त्यात भलं होतं. तर माझा गीतानं सांगितलं आहे, आपण गुरु तर जाऊ द्या, परंतु गीता हेच आपली गुरु आहे, ग्रंथ हेच आपले गुरु आहेत. आणि गीताचं आपण ऐकायला पाहिजे, गीतेचं ज्ञान आपण जाणून घ्यायला पाहिजे आणि आपण आपलं भलं त्याच्यातून कसं करून घेता येईल हे भलं पाहिजे. परमेश्वर प्राप्त करायचं आहे आपल्याला, परमेश्वराचं सुख प्राप्त करायचं आहे, परमेश्वराचा आनंद प्राप्त करायचा आहे. तो आनंद आपल्याला कसा मिळेल, तर त्या गीतेमध्ये सांगितलं की प्रजा ते यदा कामान सर्वान पार्थ बनवतात. जोपर्यंत आपल्याला आपल्या मनातील कामना सुटणार नाही, प्रजा ते यदा कामान सर्वान पार्थ मनोगतात आत्मन्यवात्मना तुष्ट स्थितप्रज्ञेचे दृष्टी. असं स्थितप्रज्ञेची लक्षणं सांगताना श्रीकृष्ण महाराज म्हणतात, अर्जुना, जो माणूस सगळ्या मनातील कामना सोडून देतो आणि परमेश्वर चिंतनामध्ये मग्न होतो, तर तो माणूस खरा आहे, तो माणूस स्थितप्रज्ञ आहे. त्यानं तोच माणूस हे जग जिंकू शकतो. नाही तर नाही जिंकू शकत. तोच माणूस परमेश्वर प्राप्तीला जाऊ शकतो. दुसऱ्या गोष्ट सांगितली श्रीकृष्ण महाराजानं, दुसरी ते म्हणले, दुःखे स्वनुद्युग्न म्हणा सुखे सोगत स्फुरा वित राग भय क्रोधा स्थितधीर मुनिरिच्छति. ते म्हणले, दुःखात दुःखी व्हायचं नाही, सुखात सुखी व्हायचं नाही. सुख खरं नाही, दुःख खरं नाही. हे मानव देहाला आल्यानंतर आपल्याला जाणवणारं जे आहे, मृगजळ आहे, ते सुखदुःख आहे. मानव जन्मात आल्यानंतर आपल्याला जे जाणवतं आहे मृगजळ, त्याला दुःख सुख म्हणतात. ते खरं नाही, मृगजळ आहे ते. आणि त्या दुःखात जो दुःखी होतो, सुखात सुखी होतो, तो कधीही परमेश्वर प्राप्तीला जाऊ शकत नाही, परमेश्वराचा आनंद घेऊ शकत नाही. मग परमेश्वराचा आनंद घ्यायचा असला तर सुखाच्या दूर दुःखाच्या दूर होऊन परमेश्वराच्या चिंतनात सदा घडून गेलं पाहिजे, तर परमेश्वर प्राप्ती होती. परमेश्वर प्राप्तीचा हा उपाय आहे. दुःखेशो नुद्युग्न म्हणा सुखेशो स्फुरा वित राग भय क्रोध. आणि काय सोडायचं? वित म्हणजे सोडून देणे, राग आसक्ती, राग म्हणजे आसक्ती, भय आणि क्रोध सोडून द्यायचं. वित राग भय क्रोध स्थितधीर मुनी. तसा माणूस परमेश्वर प्राप्तीला योग्य होतो. पुन्हा ते म्हणले, ये सर्वत्रान विस्नेह ततत प्राप्य सुवासुभ. कोण्याही सांसारिक गोष्टीची आसक्ती नसली पाहिजे. कोणामध्ये संसारात लोक आहेत, संसारात आपले नातेगोते आहेत, त्या नातेगोत्याबद्दल आपण आसक्ती नाही. हे सर्वत्र निष्को स्नेह नाही. याचा अर्थ दुश्मनी पाहिजे का? नाही, ते बी नाही पाहिजे. पण फालतूचा स्नेह नसायला पाहिजे. हे सर्वत्र विस्नेह ततत प्राप्य सुवासभ. आणि सुख प्राप्त झालं, असुख प्राप्त झालं तरी सारखं राहिले. ततत प्राप्य सुवासभ नाभिनंदती न दिष्टी. त्याचा सुख बी मानित नाही आणि त्याचा द्वेष बी करीत नाही. नाभिनंदती न दृष्टी तसे प्रज्ञा प्रतिष्ठा. म्हणजे तो माणूस ईश्वर प्राप्तीला, ईश्वराच्या सुखाला, ईश्वराचा जो आनंद आहे त्या आनंदाला प्राप्त होऊ शकतो. पुन्हा सांगितलं की यदा सहरते चायम कुर्मोंगानी सर्वशा. कासव असते, त्याला संकट आल्यानंतर ते आपले सगळं अवयव मधात येते. हे सर्वत्रान यदा सहरते चायम कुर्मोंगानी सर्वशा. कासव असते, ते आपले सगळे अवयव मधात घेते. कुर्मोंगानी सर्वशा. त्याप्रमाणे जो मुनी, जो साधक विषयापासून, कामापासून, क्रोधापासून, लोभापासून आपले अवयव ताब्यात ठेवतो, अवयवाला
विषयाकडे जाऊ देत नाही, क्रोधाकडे जाऊ देत नाही, लोभाकडे जाऊ देत नाही, तर तो माणूस खरा परमेश्वर प्राप्तीला, परमेश्वराच्या आनंदाला, परमेश्वराच्या सुखाला तो अधिकारी होतो. त्यामुळं आपण त्या कासवासारखे आपले इंद्रिय साधकानं ताब्यात ठेवली पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या निशा सर्वभूतानां तस्याम जागृती सैमी, श्रीकृष्ण महाराज म्हणले. सगळे लोक झोपलेले असतात, त्यावेळेस खऱ्या संयमी माणसानं, खऱ्या साधक माणसानं उठून बसायचं आणि देवाचं चिंतन करायचं. यदा काय म्हणले ते, या निशा सर्वभूतानां, जे सगळ्या भूताची जी रात्र असते, जे सगळे ज्या रात्री सगळे लोक झोपलेले असतात, त्या रात्री साधकानं उठून बसायचं, परमेश्वराचं चिंतन करायचं, परमेश्वराच्या चिंतनामध्ये आपण घडवून जायचं. आणि या निशा सर्वभूतानां तस्याम जागृत सेमी यशाम जागृती भूतानी सा निशा पश्यतो. आणि ज्यावेळेस सगळे लोक जागे असतात त्यावेळेस आपण आराम करायचा, झोपायचं. आणि ज्यावेळेस सगळे लोक झोपलेले असतात त्यावेळेस साधकानं उठून बसायचं आणि परमेश्वराचं चिंतन करायचं. असं जर केलं तर परमेश्वराचा आनंद आपल्याला लवकर प्राप्त होऊ शकतो, परमेश्वराचं सुख लवकर प्राप्त होऊ शकतं आहे. आणि ह्या संसाराच्या दुःखातून आपण सुटून जाऊन परमेश्वराचा जो आनंद आहे, परमेश्वराला सच्चिदानंद म्हणतात, तो आनंद आपण प्राप्त करून घेऊ शकतो. मायबाबा, आपण ह्या संसारात आलो तर संसार करण्यासाठी नाही. तसं पाहिलं तर मनुष्य देहधारी जीवनाच्या 4 गरजा आहेत: आहार, भय, निद्रा, मैथून. आणि त्याच गरजा कुत्र्या मांजराच्या देखील आहेत. आणि त्या कुत्र्या मांजराच्या मध्ये त्या गरजा आपल्याला भागवण्यासाठी प्रयत्न करायचे, त्या गरजाकडे लक्ष द्यायचे. पण इथं मनुष्य देहामध्ये आल्यावर मात्र आपल्याला एक 5वी गोष्ट आहे, ती म्हणजे परमेश्वराचं चिंतन, परमेश्वराचं आनंद प्राप्त करून घ्यायचा आहे. आणि ह्या संसारातून सुटून जाऊन आपल्याला ह्या दुःखातून सुटून जाऊन परमेश्वराच्या सुखाला प्राप्त व्हायचं आहे. तर सुखाला प्राप्त होण्यासाठी श्रीकृष्ण महाराजांना अनेक उपाय सांगितले. त्यापैकी आपण हे 4-2 जरी उपाय केले सांगितलेले तर आपण परमेश्वराच्या सुखाला, परमेश्वराच्या आनंदाला आपण अर्ह होऊ शकतो, प्राप्त होऊ शकतो, म्हणजे लायक होऊ शकतो. तर ती लायकी आपण आपल्यात आणली पाहिजे. आपण सगळे ती लायकी आपल्यात आणतान अशी मी तुमच्याकडून अपेक्षा करतो. आणि इथंच थांबतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.